बघा नमस्कार. A1 होम स्कूलिंग या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर नवोदयची एक्झाम जवळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक सराव प्रश्नपत्रिका मी दाखवत आहे. तर ज्यांना हवं असेल त्यांनी पटपट याचे आन्सर करायचे आहेत. कमेंटमध्ये केलं तरी चालेल. मी फक्त क्वेश्चन दाखवणार आहे, रीडसुद्धा करणार नाही आहे. पहिला जो भाग आहे मानसिक क्षमता चाचणी 1 ते 50 प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 टाकला की त्याच्यासमोर आन्सर लिहायचं आहे, काय असेल ते 1 2 3 4. ओके. तर बघा हा पहिला क्वेश्चन आहे. त्यानंतर हा दुसरा आहे. व्हिडिओ पॉज करूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि आन्सर नंतर कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. भाग 2 मधले प्रश्न या पद्धतीने आहेत. भाग 3 मधील प्रश्न बघा. भाग 4. कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हेही आपल्याला लक्षात यायला हवं. पण आता काय झालेलं आहे, ABCD या क्रमानुसार आपल्याला प्रश्न दिले जातात. त्यामुळं सेट असतो क्वेश्चन पेपरचा. त्यामुळं आपल्याला तसं काही न बघता क्वेश्चन पहिल्यांदा व्यवस्थित रीड करून मग आपण पुढे जाऊ शकतो. तर स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करू शकता आणि आन्सर कमेंट करू शकता. वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव यामुळे तुमचा होणार आहे. इथून भाग 6 सुरू होतोय. भूमितीय आकृती वरती प्रश्न आहेत. भाग 7 मधील प्रश्न आरशातलं प्रतिबिंब आहे. या सगळ्या टेक्निक्स आणि ट्रिक्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थितपणे टाईप करायची आहेत म्हणजे तुमचा जास्त सराव होईल. भाग 7 मधील प्रश्न बघा. कागदाची घडी याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. अगदी ट्रिकने कसं सॉल्व करायचं आहे तेही सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही नंतर पुढचा व्हिडिओ कागदाची घडीचा बघू शकता म्हणजे कशा पद्धतीनं क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतील. भाग 9 मध्ये तुकडे जोडून तयार होणारी आकृती. आता याच्यामध्ये तुकडे कसेही जोडले तरी चालतात, फक्त सगळे तुकडे आले पाहिजेत. तुकड्यांना क्रमांक द्यायच्या. क्रमांक दिल्यानंतर काय होतील तर आपल्याला तुकडे सापडायला सोपं जाईल. ठीक आहे, क्रमांक टाकले की सोपं जातं. या सगळ्या टेक्निक मी व्हिडिओजमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन बघा. चॅनलला एकदा भेट द्या. सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपल्या फ्रेंड्सना पण शेअर करा. भाग 10 मध्ये तुम्हाला बघायचं आहे लपलेली आकृती. आता काही स्टुडंट्सना फक्त गणिताचे प्रश्न पाहिजे असतात, तर त्यांनी व्हिडिओ पुढं घेऊन गणिताचे जरी प्रश्न फक्त बघितले, स्क्रीनशॉट मारून ठेवले तरी चालेल. तर बघा भरपूर 51 ते 75 गणिताचे प्रश्न आहेत. हा पूर्वीचा 100 प्रश्नांचा पेपर आहे. पण आपल्याला किती प्रश्न आहेत हे महत्त्वाचं नाही, तर प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त आपल्या हाताखालून गेला पाहिजे यासाठी बघायचं आहे. इकडची साईड पहिला दाखवते मी. 55, 56, 57. ठीक आहे, 59 पर्यंत. त्यानंतर पुढचे इकडचे 60 क्रमांकापासून पुढे. गणितामध्ये तर जास्त क्रिया कराव्या लागत नाहीत. बरेचसे क्वेश्चन हे तुमचे फक्त निरीक्षणाने सुटतात. फक्त निरीक्षण तुमचं स्ट्रॉंग पाहिजे.
आलेखावरचे प्रश्न तर मला वाटते मी व्हिडिओ टाकलेला आहे याच्यावरती. हां, टाकलेला आहे. फक्त 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यातल्या ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला बघायला मिळतील आणि एकदम काही सेकंदात सुद्धा उत्तर निघून जाईल. व्हिडिओ पॉज करून लगेच उत्तर काढला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपलं उत्तर आणि ऑप्शनमधलं उत्तर चेक करायचं आहे की बरोबर आहे की नाही. विभाग 3 मध्ये भाषा विषय आहे आणि 76 ते 100 प्रश्न आहेत. हा पूर्वीचा पेपर आहे, सराव पेपर म्हणून आपण याचा उपयोग करतोय. तर बघा, याच्यामध्ये प्रश्नसुद्धा जास्त आहेत. 5 उतारे आहेत आणि प्रश्नांची संख्यासुद्धा जास्त आहे. आपल्या पेपरमध्ये आत्ता सध्या नवोदयच्या पेपरमध्ये 3च प्रश्न असतात उतार्यावरती आणि उतारा पण छोटा असतो. आता इथं उतारा मोठा दिलेला आहे आणि प्रश्नसुद्धा संख्या जास्त आहे. असे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. हा दुसरा उतारा आहे. त्यानंतर उतारा क्रमांक 3, याच्यावर सुद्धा 5 प्रश्न आहेत. स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. उतारा क्रमांक 4, याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, आकलनावर आधारित एखादा प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामुळं उतार्यांचा सराव चांगला करा. उतारा कसा सोडवायचा याचाच एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही नक्की बघा. उतारा क्रमांक 5 शेवटचा उतारा आहे.